धन्यवाद भजनाची सुरुवात तुम्ही चांगल्या प्रकारे केलात, पण बुवा तुमची ने माझी पहिलीच बारी. मला वाटलं नव्हतं एवढी पेटतील अशी. फक्त ऐकावी बातमी होती, पण कोणी काही किटलाच पाडला नाही. पण माझ्या बुवा काळजात लागला ना त्या एवढा बोललो, म्हणजे न बोलणारा माणूस एवढा बोललो म्हणजे माझा काहीतरी समाजला तुमका कुडाळा, म्हणजे माझी तुमका कल कुडाळात बातमी लागली पिंगोळी. वा मी काय म्हटलंय, तुम्ही म्हणतात त्या खरा दिवानगरी भजनाची पंढरी आहे, पण आताच्या कलियुगात बुवा मी बुवा लोकांसाठी नाही म्हणतो. आता जो कलियुग गेलेलो आता त्यांचा भजन पूजन कीर्तन काय आवडत नाही. एका नुसता काय म्हटला कच कच कांदा कापताना बोट सुरित्र माधवली आता लागला तरी मी कंठी दाखवली तुमच्यासाठी एवढं पाहिजे सोडलंय कोणी नाचवा तुमच्यासाठी एवढं पाहिजे मी असा नाही म्हटलेला, बरोबर की नाही. या ठिकाणी महिला वर्ग भरपूर आहे, त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतोय. धन्यवाद. आणि बुवाने एक सांगितलं ते काय रायगड भूषण. आता तुमचं चांगलं सांगले ते काय झाला, तुझं नाक काही खांदावला मग तुला काहीतरी वाईट बोलू का होता. हडण खॉप कडण खॉप पेंट मीठ पडलं भाप ह्याचा केवढा मोठा नाक म्हटले तर पण चांगलं नाही. जायचेच आहे बुवा तसा भजन जायचेच आहे, जायचेच आहे. आणि बाजू आलो भाई वा या ठिकाणी बघा मी बुवांची थोडी परीक्षा घेतली. परीक्षा करत बुवानी भजना परीक्षा केली आहे, भजनाचे जाणकार. पण बुवा तुमचा आणि माझा या सर्व रसिक श्रोत्यांपर्यंत आवाज सोडलाय हे माझे साऊंड वाले. मी मुद्दामने तुझं नाव घेतलंय कारण हेच बघूया काय ते म्हटलं शेजारी आहे तो आठवण तरी होता काय बघा. विसरला तुम्ही, मी चुकलंय लागतोच माणूस. पण बघा बुवा प्रत्येक डॉक्टर काय सांगतो गावात रोगराई वाढून दे माझो दवाखाना बरं. वकील सांगता प्रत्येक गावामध्ये भानगडी होऊन दे म्हणजे लपडी माझ्याकडे येतील माझं किशोर बरं. पण माझं साऊंड एकमेव भाऊ बघा काय सांगता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये प्रत्येक घरामध्ये श्री सत्यनारायणाची पूजा होते. माझं साऊंड लागेल त्याच्यासाठी मी आज विचार केला होतोय बुवा काही बोलायचं नाही, पण माझं काळजात लागण्यासारखा बोलले नाही. म्हणजे काळो म्हणतात माझा म्हणजे त्यांनी उलटा म्हटला नाही गावतो वळातलाही नाही. त्या पाटणकरांचा नाद करू नको बात करून टाकी.
गावचा पाणी बावडेचा नालाच्या बाजूला तलाची खोली खोलीनं खोला दाल झाली मुलगी हॅलो फॉक आता बघ केले कसे असतील ते आता कोकणातली गाडी बघ खळखळावर कशी वाजत ती जेजुरी जायाची गाडी पाठणकर बुवांच्या कोणतरी येऊन पाहुण्याने कान भरला नाही मी काय एवढं एवढं होय मी काय खोडो होय एवढं 500 किलोमीटर वरून लिहिलं तुम्ही कान भरून घेऊ नाही ना पाहुण्याने म्हणताय कान भरला नाही कांद्यासाठी माहिती नाही तुला पाठणकर मी सुरुवातीला सांगितलं काय या कलियुगात आता आमचा बुवा लोक आमचा 5 माणसं भेटताना मुश्किल झालेलं आहे मोबाईल दिलो बरोबर की नाही पोरसला 5 बुवा माणसं भेटत नाही गावात धरून बांधून ठेवचे लागतं आमच्या पप्पानी पोरगी असली बघा वो असं काहीतरी आमच्या पप्पानी गणपती ह्याच्या पप्पांनी एवढं गणपती आणलेलं दिसलं वाढवाडतानी आणलेलं माहितीच नाही नाचता आमच्या पप्पाने गणपती
बघा बुवा चष्मे सुद्धा लावतो कधी योग नाही म्हणजे आम्ही बुवा लोक आम्ही लोकांना दाखवतात तो कोमुको बघतोय आमच्या पप्पाने नंतर काय झाला पप्पा चालले गावाला जाऊ व सांगतात त्या खोटा नाही म्हणजे व मी हे सांगितलंय आताच्या पिढी भजन या काय समजत नाही डोक्यावर ना गेलेला एखादी 5 गाणी मारली काय तो बुवा बरं तुझं आता मला भरलं गे गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला गद्दारी करून तूच म्हणती गद्दार या ठिकाणी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित त्यांच्यासाठी एक छोटस गाणं घेतो आणि दुपारला सुरुवात करतो. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आता कलियुगीला मोबाईल तो जमाना येतो आता मोबाईल वर ऑनलाईन जमतात आता कोणत्या घरात जाण्याची गरज नाही ऑनलाईन एका मुलाचं आणि एका मुलीचं प्रेम झालं त्या मुलीने सांगितलं बाबाला खरोखरच माझ्यावरती प्रेम असेल तर तुझ्या आईचं काही करून घेऊन ये. शेवटी आईची तो मुलगा धावत पडून आईजवळ गेला. आईला सांगितलं आई एका मुलीवरती माझा प्रेम आहे
मुलाची लग्न करणारा आईने सांगितलं शेवटी आई माता जन्मदाती आई तरी आपला मुलगा लंगडा असला बेवडा असला गोडगा असला तरी तो आईला आपला मुलगा चांगला असतो बरोबर की नाही कारण त्या काळी भांडलेला असता होय ना तो मुलगा आई जवळ गेला आणि आईला सांगितलं आई एका मुलीवरती माझा प्रेम आहे आणि त्या मुलीने सांगितलं तुझ्या आईला काळीत काढून घेऊन ये तुझ्याशी लग्न करीन धावत पळत गेला आई जवळ आणि आईला सांगितलं मला काळी दे शेवटी आईची त्या आईने सांगितलं बाबा रे अरे बाबा रे माझ्या काळजाने तुझ्या जन्माचा जर स्वार्थ होत असेल तर हे काळीत घेऊन जा त्या आईने काळीत काढलं त्या मुलाच्या हातावरती ठेवलं मुलगा काळीत घेतला गेला आणि धावत पळत गेलो वाटे दोनला तीनदा पडलो सुद्धा काळी पुढे उडावला तरी डोंगराव भुसनाची परत काळी हातात घेतला ते काळजामधून आवाज आला बाळा तुला लागलं का रे या आई बरोबर ना ते काळी त्या मुलाने हातावरती घेतलं त्या पोरीजवळ गेलो आमच्या गावठी भाषेत बोलवतात पोरीकडे गेलो आणि म्हणता ह्या जी काळी कर माझ्याशी लग्न त्या काळी आणि माझ्याशी लग्न कर त्या मुलीने सांगितलं रे बाबा रे माझ्या प्रेमापोटी तुझ्या आईच्या काळीत काढायला तयार झालात काय सांगितलं जरा लक्षात ठेवा वा आताचे नाही त्या मुलीने सांगितलं बाबा रे माझ्या प्रेमापोटी तुझ्या आईचं काळीत करायला तयार झालात तर माझ्यापेक्षा एखादी तुका अप्सरा भेटली तर माकानारे सोडून देशील त्या मुलीने त्या मुलाची सत्व परीक्षा केली म्हणून काय म्हटलं बघा बुवा बरेचसे काय नाही काय मला बोलून गेले पण बुवा तेवढं सगळं बोलणार नाही 100% कारण तुमच्या ज्या मनात होता त्या मी नाही ठरवलेलं फक्त माझा विचार होता शेतकर बुवांबरोबर भाग्य माझं मोठा भाग्य व्यवस्थित बारी करायचं पण तुम्ही बराच काय नाही का मला विचार केला पाहुणे तुमचा चढवला नाही तुमचे पाहुण्याने कान भरलाय हे भजन पूजन कीर्तन आपण करू शकतो हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे नाहीतर मंदिरावर भोंग लागले असते माझ्या राजासाठी एक छोटस गाणं बघा एकच राजा एकच राजा आता खळखळ बघा
खोटा नाही यो कलियुगा पाचदा गाणी पिक्चरची भुवन मारला की तू बहुत चमागलो काट्यासारखं इसकडून टाकला की तू बहुत चांगलो पण तुझ्याकडे अध्यात्म काय नाही पण आमच्यासारख्या भुवांना इतकर फोन करून काहीतरी शिकण्यासारखं बरंच आहे त्यांच्यासाठी तो जोरात टाळा अरे एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर क्या बात आहे देवल वाढव हो जरा हॅलो क्या बात है आज क्या रात है फिकर हमारे साथ है देखना आगे आगे क्या होता है नजर बाकी है अरे एक राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचे वासरूलाही बोकाळता कारण 7-4 महिने माझ्याकडे नाही मुंबई गेलो माझ्या राजाचे माझ्या देवाचे माझ्या राजाचं नाव गाजते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातच होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातच होती जय भवानी जय भवानी सुंदर स्वराच्या निर्माण केले तलवारीच्या धारेवर रयते गांधी वाण झेलले आपल्या निघल्या छातीवर गजरामध्ये मला वेळ काढायचाच आहे 100%. माझ्या साईनं भेटाया तुम्ही येता का या ठिकाणी रूपाचा अभंग सादर करतोय आणि 100% फुल मनोरंजन तुम्ही जायचं नाही गजरच करणार काय बोलतो ते बघूया.
आणि आता हिंमत यांची माका बोलवून दाखवायचा नाहीच काढून टाकलंय पाटणकर नाव नाही सांगणार कदमातो पंकज चलो कदमातो हमारे बिल्ले हमसे में आओ अर्धी भाकरी बिगड़ का हो बघा तरी गजेरात फक्त तुम्ही जोर ठेवा कारण माझा उतारतच होतो हो या ठिकाणी रुपाचा अभंग सादर करतोय मी आज मजाच बघणार आहे की बुवा काय मला बोलतो ते बघूया त्यांनी मला काय म्हटलं नाही पाहुणे जे कान भरला गरज काय बरोबर की नाही शेतकर बोने मला बोलायचा आणि मी ऐकून घ्याय तुम्ही चालवायचा बघूया बोने सांगितल्याने काय भजन परंपरा भरकाळत गेली आहे पण ह्या नाही केलं तर लोक थांबत नाही असा झालेला राम नाम सत्तेने गुलाबजाम नसतो चाललेला आता भजन चुको मगाशी बुवा मी काय सांगितलं तुम्ही किंवा मी 15 मात्रा घ्यावा नाही तर 25 मात्रा घ्यावा यांच्या डोक्यावर न जातात या आता बोललं एवढं लक्षात बघतो काय पटेलकर बुवा चितकर बॉक्स हा भिसकडून टाकलाय कांद्यासारखं ते म्हणते मी नाही मी काय म्हणत नाही पण बुवा खरा सांगतोय गजेर मात्र माझो बाकी आहे गजेराचा भारूड करून टाकी हा टायमिंग मध्ये नाही भारी दिला गजेराचा भारूड बनवीन भारूड
गोमी तुझा पाय वेळो वेळा 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 थोडी हरिनामाची गोडी ऐसे झाले